सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम. मी रेणुका धनंजय तांबे. मी इच्छुक उमेदवार आहे 197 मधून आणि आपण गेल्या 10 वर्ष झालं काम करतोय. त्यामुळे मी ही इच्छा दाखवली आणि अपक्ष फॉर्म भरलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं नाव चर्चेत होतं. नंतर काय झालं इंटरनल माहित नाही, पण त्यांनी आपली तिकीट कापली आणि म्हणजे त्यांचे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते आहेत मज्जन खानजी. मज्जन खानजी स्वतः उभे असते तर मला काही वाटलं नसतं, पण त्यांच्या सुनेला त्यांनी तिकीट दिली, त्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरला. भागामध्ये आपला दरारा नक्कीच आहे दादा. आपण तिथे काम करत होतो आणि म्हणजे जे नगरसेवक आहेत पूर्वीचे त्यांच्यापेक्षा आपण तिथे चांगलंच काम केलंय. ताई, काय वाटतं तुम्हाला आता येणाऱ्या निवडणुकीत तुमचा विजय नक्की होईल? विजय होऊ नाही होऊ हे आता जनतेवर अवलंबून आहे. जनता कोणाच्या बाजूने कौल देते. पण मी अपक्ष फॉर्म याच्यासाठी भरलाय की माझ्यावर कुठेतरी अन्याय झालाय आणि मला स्वतःला सिद्ध करायचंय म्हणून मी तो फॉर्म भरलाय. मी जनतेला आणि माझ्या समाजाला एकच आवाहन करेन की वारंवार आपल्या समाजावर अन्याय होत आहे, त्यामुळे कुठेतरी हा अन्याय थांबला पाहिजे आणि त्या ठिकाणची जी जनता आहे माझ्या समाजाची, त्यांनी माझ्या बाजूने कौल द्यावा एवढीच समाजाला विनंती करत आहे. मी माझ्या प्रभागामध्ये नाही, मी पूर्ण वरळी विधानसभेमध्ये काम केलेलं आहे. कोणी माझ्याकडे कधी आलाय तर त्याला मी कधीच नाराज नाही केलाय. पण माझं दुर्दैव एवढंच आहे की मी ओपन मध्ये येते आणि त्यामुळे मी म्हणजे एससी कॅन्डिडेट नाहीये, ओपन कॅन्डिडेट आहे आणि आता वरळी विधानसभेमध्ये सगळीकडे ओबीसी समाजाला प्राधान्य दिलं आहे आणि 2-3 ठिकाणी ओपन कॅन्डिडेट उभा करण्याचे चान्स म्हणजे 50% आरक्षण आपल्याला सरकारने दिलेलं आहे. त्याच्यामध्ये इथे 50% आरक्षण नक्कीच महिलांना मिळालं आहे. वरळी विधानसभेमध्ये आली आहेत जे आपला 195 त्याच्यामध्ये पूर्वीपासून मी काम करत आलेले आहे. छोट्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत. लोकांचे हॉस्पिटलचे प्रश्न असो किंवा पोलीस स्टेशनचे प्रश्न असो किंवा इतर काही फायनान्सच्या गोष्टी आहेत. नेहमीच आपल्या वरळी विधानसभेची मुलं जी माझ्याकडे येतात क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांना मी कधीच नाराज नाही केलंय. माझ्या यथाशक्तीप्रमाणे मी त्यांना मदत करत आली आहे आणि प्रत्येकाला मदत केली. मग ती प्रेमनगरची मुलं असो किंवा 195 वॉर्ड मधला प्रत्येक मंडळ, जे मंडळ माझ्याकडे आलेलं आहे त्याला मी छोट्या मोठ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी लोकांमध्ये आणि यंग जनरेशन मध्ये मी माथाडीची कामं करत असल्यामुळे यंग जनरेशन मध्ये आपली लोकप्रियता नक्कीच आहे.